नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने शहरात अंमली पदार्थविरोधी आणि नशामुक्तीबाबत विविध मोहिमा राबवल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी पनवेल शहरातील काही भागांमध्ये या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. पनवेलमधील गजबजलेल्या मुस्लिम नाका परिसरात असलेल्या नमरा कलेक्शन या दुकानात हुक्क्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विक्री कायदेशीर नियमांचे पालन करून होत आहे की नाही याची चौकशी संबंधित यंत्रणांनी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शहरातील विविध भागांमध्ये कारवाई करण्यात येत असताना पनवेलमधील अशा प्रकारच्या विक्री केंद्रांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हुक्क्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. या साहित्याची विक्री संबंधित कायदे आणि नियमांच्या चौकटीत होत आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.